85 वर्षाचा हा हुन्नरी नेता, ज्याने 60 वर्षापेक्षा जास्त वेळ देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला दिला, ज्याने 4 वेळा महाराष्ट्राचे मंत्रिपद भूषवले, शेतीचा कणा मजबूत केला, असा नेता आजही भारताच्या सर्वोच्च सन्मानापासून म्हणजेच भारतरत्न याच्यापासून दूर का, असा प्रश्न लोकसभा खासदार निलेश लंके यांना आला. त्यामुळे त्यांनी थेट मागणी केली. देशाचे नेते शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा प्रश्न आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, शरद पवार यांनी देशासाठी नेमकं काय केलं? त्यांनी कोणकोणती महत्वाची पदं भूषवली आणि त्यांना भारतरत्न देण्याइतकी त्यांची कामगिरी मोठी आहे का, याविषयी आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. आपण इथे राजकारण, समाजकारण, इतिहास आणि जनतेशी संबंधित ज्वलंत मुद्द्यावर निर्भीडपणे चर्चा करतो. चला तर आज आपण आपल्या विषयाकडे वळूयात. अलीकडेच लोकसभा खासदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे अधिकृत मागणी केली आहे की ज्यांनी आयुष्यभर देशासाठी काम केलं, ज्यांनी शेती, सहकार, राजकारण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं, अशा शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. ही मागणी फक्त राजकीय नाही, तर देशाच्या इतिहासाशी जोडलेली मागणी आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, पण शरद गोविंदराव पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी बारामती, जिल्हा पुणे येथे झाला. ते केवळ एक राजकारणी नाहीत, तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाचा एक मोठा अध्याय आहे. शरद पवार यांनी घेतलेली पदे जर आपण पाहिली तर कुठल्याही नेत्याचा अभिमान वाटावा अशी त्यांची कारकीर्द आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 4 वेळा राहिलेले आहेत. वयाच्या 37व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. प्रशासनात शिस्त आणि विकासाचा भर यावर नेहमीच त्यांनी काम केले. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. संरक्षण मंत्री असताना त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या भूमिका घेतल्या आहेत. ते कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी त्यांनी निर्णायक भूमिका सुद्धा घेतलेल्या आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 साली केली. त्यांचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर तिसरा राजकीय पर्याय म्हणून उभा राहिला. त्यांनी प्रादेशिक पक्षांना तर ताकद दिलीच. संसदेतील अभ्यासू आणि अनुभव संपन्न नेतृत्व म्हणजे शरद पवार असं त्यांच्याकडे पाहिलं जातं. शरद पवार यांनी देशासाठी आणि जनतेसाठी केलेली खूप मोठी कामगिरी म्हणजे ते कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी मागणी 72,000 कोटी रुपयांची कर्ज माफी केलेली आहे. सिंचन प्रकल्पाला गती देण्याचे कामही त्यांनी केले आहे. सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. ऊस, दूध, साखर कारखाने यामध्ये महाराष्ट्राला अग्रस्थानी येण्यासाठी त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. सहकार म्हणजे गरीब शेतकऱ्यांची ताकद, हे त्यांनी सिद्ध केले आणि करूनही दाखवले. बारामती पॅटर्न पूर्ण देशात अभ्यासला जातो. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवलं. त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद 2005 ते 2008 या दरम्यान भूषवले. तेव्हा 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला. आयसीसीचे अध्यक्ष म्हणून 2010 ते 2012 मध्ये त्यांनी काम पाहिलं. तेव्हा 2011 मध्ये भारताने एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा वाढवला. आज IPL जागतिक क्रिकेटमध्ये भारताची ताकद यामध्ये पवारांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारही देण्यात आला. हा पुरस्कार भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखला जातो. आज त्यांच्या लाखो कार्यकर्त्यांचा एकच प्रश्न आहे, जर पद्मविभूषण मिळू शकतो तर त्याच माणसाला भारतरत्न का नाही? त्यांच्या कार्यकर्त्यांचे असे मत आहे की ते भारतरत्न पुरस्कारासाठी योग्य आहेत. 60 पेक्षा जास्त वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवन, शेती, सहकार, क्रीडा या सर्व क्षेत्रात त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रच नाही, संपूर्ण भारताचा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. कोणताही घराणेशाही अहंकार नाही, कायम जमिनीशी जोडलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. म्हणूनच आज निलेश लंके यांनी मागणी केली. जनतेच्या भावना व्यक्त करणारी ती मागणी ठरते. मित्रांनो, राजकारण कोणाचंही असो, पण देशासाठी केलेलं काम कधीच लहान नसतं. शरद पवार यांनी पदासाठी नाही तर देशासाठी राजकारण केलं. आता प्रश्न एवढाच आहे, तुम्हाला वाटतं का शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.